उजनी पर्यटन विकास आराखड्यासाठी सुमारे 150 ते 200 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा असून इथं उजनी धरणात जलपर्यटन, 91 धार्मिक स्थळे असल्यानं धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्यानं कृषी पर्यटन तसंच विनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वांगीण विकास होऊन इथं देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल। यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला। आराखड्यास तात्काळ उपमुख्यमंत्री यांनी तत्वता मान्यता देऊन यासाठी सुमारे 150 ते 200 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात येईल असं सांगितलं। सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर करताना जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना खूप महत्त्वपूर्ण आहे। जिल्हा रेल्वे व रस्त्याने जोडलेले असून इथं महामार्गाची संख्या आणि दर्जा खूप चांगला आहे। हा जिल्हा मंदिराचा जिल्हा असून इथं 94 पर्यटन स्थळे आहेत। उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून इथं ॲक्वाटिक टुरिझम तसंच वॉटर स्पोर्ट्स टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकतं। उजनी धरणाचे 90 किलोमीटर लांबीचे पात्र असून इथं पर्यटकांना गोड्या पाण्याचा समुद्राचा अनुभव येऊ शकतो। उजनी धरण राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला असून या ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पाटबंधारे विभागाची जमीन उपलब्ध आहे। तसेच या ठिकाणी जगातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आलेला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली। या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पॅव्हिलियन निर्माण करण्यात येऊन यात माहिती, तिकीट केंद्र आणि प्रतीक्षालय उभारण्यात येणार आहे। मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, 1000 क्षमतेचे मोठे सभागृह, बोर्ड रूम, रॉक पूल, सर्व वयोगटासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव, वॉटर फ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाइंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रूज सफारी, ॲक्वेटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे।